Welcome to Swayam Learning Point. We teach how to learn. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण जरा भाषेतील शब्दांची गंमत बघणार आहोत. तयार आहात का मग? आजचा व्हिडिओ तसा थोडासा मनोरंजक आहे तुमच्यासाठी, कारण की तुम्हाला आज शब्द कुठून आले, आपण जे शब्द वापरतो ते कसे वापरतो याची सगळी माहिती मिळणार आहे. बघा, आपण आपले विचार, आपल्या कल्पना, आपल्या भावना कशात मांडत असतो बरं? शब्दामध्ये मांडत असतो. आणि हे शब्द व्यक्त करताना म्हणजे वाक्यात आपण ते शब्द वापरतो, ती आपली मूळ भाषा असते. मराठी भाषा जी वापरतो आपण ती अशी तयार होते की आपण ते शब्द वाक्यामध्ये वापरतो आणि ते वाक्य बोलतो आणि म्हणून आपली मराठी भाषा तयार होते. भाषेचे जे व्यवहार आहेत ते आपण शब्दाच्या स्वरूपात करत असतो, शब्दांची देवाणघेवाण करत असतो, शब्दापासून वाक्य बनवतो आणि अशा प्रकारे आपली भाषेचे व्यवहार चालत असतात, भाषेची देवाणघेवाण चालत असते, हो की नाही? पण सुरुवातीला आपलं जेव्हा नॉलेज शब्दांच्या बाबतीमध्ये असतं ते बघा, थोडेसे शब्द आपल्याला कमी पडतात, खूप शब्दांचं नॉलेज नसतं, खूप माहितीचा भंडार आपल्याकडे नसतं किंवा खूप शब्द आपल्याला माहीत नसतात. तर त्या मोमेंटला आपण काय करतो? अनेक शब्द आत्मसात करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे कदाचित आपण शब्द बनवतो, शब्द दुसरीकडनं ऐकतो आणि ते आपल्या भाषेमध्ये वापरायचा प्रयत्न करत असतो, हो ना? असं शब्दांच्या बाबतीमध्ये बरेचदा झालेलं आहे की शब्द संग्रह कमी असल्या कारणाने आपल्या रायटिंग स्किल दर्जेदार दिसत नाही. त्याच्यामुळे नेहमी सांगितलं जातं की तुमची वोकॅब्युलरी वाढवा, शब्दसंग्रह वाढवा, शब्दसंपत्ती वाढवा. आणि ही शब्दसंपत्ती वाढवली म्हणजे तुमची भाषा जी आहे ती सुरेख दिसायला लागते. दळणवळण जसं वाढत जातं, दळणवळण म्हणजे काय? आपण एका गावाला दुसऱ्या गावाला जातो, कधी जॉबच्या निमित्ताने किंवा कधी शिक्षणाच्या निमित्ताने आपण एका गावातनं दुसऱ्या गावात जात असतो किंवा एका राज्यातनं दुसऱ्या राज्यात जातो. त्यावेळेस काय करतो आपण? देवाणघेवाणी सोबतच शब्दांची सुद्धा, दळणवळणासोबतच शब्दांची देवाणघेवाण सुद्धा आपली वाढत असते. म्हणजे आपण जर एका गावातनं दुसऱ्या गावात गेलो तर त्या दुसऱ्या गावातले काही शब्द आपण आत्मसात करत असतो, आकलन करत असतो त्यांचं, आणि तेही वापरायचा प्रयत्न करत असतो आपण आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये. कारण की त्यामुळे काय होतं? संवाद सोपा होतो आपला. दुसऱ्या राज्यात गेलो तर आपण ती भाषा मॅच करण्याचा प्रयत्न करतो, विचार करतो की हा शब्द तर माझ्या शब्दासारखाच आहे, तर आपण थोडे थोडे ते शब्द घ्यायला लागतो आणि अशा प्रकारे अनेक शब्द एकत्र येऊन काय होते? आपली भाषा तयार होते. पण ह्या दरम्यान काही शब्द जे आहेत ते मूळ शब्द आपण विसरून जातो की आपल्या भाषेतले आहेत हे शब्द, की हे परभाषेतून आलेले शब्द आहेत की दुसऱ्या भाषेतले शब्द आहेत, ह्यांचं ओरिजिन काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला कल्पना नसते. ते शब्द जसे आहेत तसे किंवा थोडाफार त्यांच्या रूपामध्ये बदल करून आपण ते शब्द वापरत असतो. आज तुम्हाला तेच बघायचं आहे की कुठले शब्द आपले आहेत, म्हणजे मूळ आपल्या मातीतले मराठी भाषेतले शब्द कुठले, परभाषीय शब्द कुठले, जुन्या भाषेतले शब्द कुठले. तर अशा प्रकारे आज आपल्याला शिकायची आहे शब्दसिद्धी. तर इथे तुम्हाला शब्दसिद्धी म्हणजे काय ते दिसतच आहे फळ्यावरती. शब्दसिद्धी म्हणजे काय आहे? तर शब्द कसा तयार झाला, म्हणजे तो शब्द कसा सिद्ध झाला, याला आपण काय म्हणतो? शब्दसिद्धी असे म्हणतो. आणि या शब्दसिद्धीचे सुद्धा परत उपप्रकार आहेत. खरं बघायला गेलं तर सिद्ध शब्द जे आहेत ते मजेशीर आहेत. म्हणजे आपल्याला आज कळणार आहे की किती शब्द आपण इतर भाषेतले वापरतो, किती शब्द जुन्या मराठीतले वापरतो, किती शब्द संस्कृत भाषेतले वापरतो, हो की नाही? अशा प्रकारे शब्दसिद्धीचे इथे तुम्हाला दोन प्रकार दिसतील, सिद्ध शब्द आणि साधित शब्द. आज आपण सिद्ध शब्दांकडे फोकस करूया जर असं. तसं तर हे परीक्षेला आपल्याला नाहीये, पण ही जी मजा आहे, शब्दांची मजा आहे, ती जर तुम्हाला कळली तर हे शब्द कसे वापरायचे आणि आपलं रायटिंग स्किल किंवा आपलं संभाषण किंवा आपलं संवाद कौशल्य कसं चांगलं करायचं हे तुम्हाला लक्षात येऊन जाईल. म्हणजे आता प्रत्येक वेळेस शब्द वापरताना तुम्हाला लक्षात येऊन जाईल की हा शब्द, अरे ह्याचं तर ओरिजिन इकडून आलेलं आहे, किंवा हा शब्द तर मूळचा इथला आहे, किंवा हा शब्द तर माझ्याच मातीतला आहे, हा माझाच मराठी भाषेतला शब्द आहे. तर अशा प्रकारे सिद्ध शब्द आणि साधित शब्द. साधित शब्दांपैकी उपसर्ग घटित, प्रत्यय घटित आणि अभ्यस्त शब्द आपल्याला परीक्षेसाठी असणार आहेत. पण सामासिक शब्द आपण तसे बघितलेलेच आहेत. हे तीन प्रकार मात्र तुम्हाला परीक्षेसाठी असतात. हे मात्र आज जे शिकणार आहोत, म्हणजे सिद्ध शब्द जे आहेत ते जे शिकणार आहोत ते मात्र अतिशय मनोरंजक असणार आहे तुमच्यासाठी. तुमचा माहितीचा खजिना वाढवणारा असं हे व्हिडिओ लेक्चर आहे, त्यामुळे तुम्ही याच्याकडे छान लक्ष देणार आहात. तर सिद्ध शब्दाचे तुम्हाला इथे चार प्रकार दिसतील.
तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशी शब्द आणि परभाषीय शब्द. तर आता हे शब्द कसे आहेत, काय आहेत हे शब्द, याचं डिटेल आपण बघूया. तर लक्ष देऊन बघणार आहात. तर या सिद्ध शब्दांची आपण अधिक माहिती घेऊया. सिद्ध शब्द आता जेव्हा तुम्ही बघणार आहात तेव्हा तुम्हाला खूप मजा वाटेल की कशी कशी भाषेमध्ये सुधारणा झाली, कसे कसे जुने शब्द जे की बदलत बदलत आपल्यापर्यंत आले. त्याआधी सिद्ध शब्द म्हणजे काय ते बघूया. सिद्ध शब्द म्हणजे भाषेत जे शब्द मुळात धातू असतात त्यांना सिद्ध शब्द म्हणतात. आणि हे जे शब्द आहेत यांच्या स्वरूपामध्ये फारसा बदल होत नाही. मूळतःच हे धातू असणारे शब्द जसेच्या तसेच आपण वापरत असतो, त्यांच्या स्वरूपामध्ये कुठेही बदल होत नाही. असे शब्द म्हणजे काय आहेत, सिद्ध शब्द आहेत. उदाहरणार्थ जा, ये, खा, बस, उठ, कर इत्यादी अनेक असे शब्द आहेत ज्यांच्या मूळ स्वरूपामध्ये बदल न करतानाच ते शब्द तसेच्या तसे पुढे येतात. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला उपप्रकार बघायला मिळतील, प्रकार बघायला मिळतील. सिद्ध शब्दांमधले प्रकार तुम्ही बघणार आहात. आता याची मजा खूप वेगळी आहे. आज तुम्हाला कळणार आहे की हे शब्द कसे तयार झाले किंवा कुठून आले आणि आपण ते जसेच्या तसे कसे वापरतो आहोत. तर तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशी शब्द आणि परभाषी शब्द असे 4 आपण सिद्ध शब्दाचे उपप्रकार बघितले आहेत सुरुवातीला. पण आता ह्याचं डिटेलिंग जर करायला गेलं किंवा तुम्हाला याची जर यादी द्यायला गेली तर तुम्हाला खूप छान वाटेल की हे शब्द आपण कुठून आणि कसे घेतले आहेत बरं का. तत्सम शब्द म्हणजे काय, तर हे शब्द आता आपल्याला इथपर्यंत फार काही माहिती नव्हती की हे शब्द कसे आणि काय कसे आलेले आहेत. तत्सम शब्द म्हणजे बघू शकता तुम्ही जे संस्कृत शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे काहीही बदल न होता आले आहेत. संस्कृत मधनं बरेच शब्द आलेले आहेत, ते तुम्हाला माहिती आहे. आपण यापूर्वी समासामध्ये बघितलं होतं, व्ययभाव समासामध्ये तुम्ही बघितलं होतं की संस्कृत उपसर्ग लागून तयार झालेले शब्द होते, बरोबर ना. तसंच अनेक शब्द आहेत जे संस्कृत भाषेमधून आले. तुम्हाला माहिती आहे की मराठीचं ओरिजिन जे आहे ते संस्कृत मधनच आलेलं आहे. मराठीचं मूळ स्वरूप हे संस्कृत भाषेतनच तयार झालेलं असं स्वरूप आहे. तर हे संस्कृत शब्द मराठीत जसेच्या तसे आपण वापरत असतो, त्याच्यात काही बदल करत नाही आणि तरी आपल्याला वाटत असतं की आपण मराठीच भाषा बोलतो आहोत, बरोबर की नाही. असे हे संस्कृत भाषेतील शब्द जे मराठीमध्ये जसेच्या तसे वापरले जातात, जसेच्या तसे येतात, त्यांना आपण काय म्हणतो, तत्सम शब्द म्हणत असतो. तत्सम शब्दांची जी यादी आहे किंवा तत्सम शब्द जे वापरले जायचे ते पूर्वी म्हणजे जसं लीळाचरित्र होतं, चक्रधर स्वामींवरती आधारित महिमभटांनी लीळाचरित्र होतं किंवा ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी होती, त्यामध्ये असे अनेक शब्द तुम्हाला बघायला मिळतील. तत्सम शब्द तिथे वापरलेले तुम्हाला दिसतील. पण ऐकायला गेलं, बघायला गेलं तर आपल्याला वाटतं आपलीच भाषा आहे, आपलेच शब्द आहेत हे, पण तसं नाहीये. तर ते संस्कृत भाषेमधून आलेले शब्द आहेत. हे शब्द कुठले बघा बरं, राजा, भूगोल, पुष्प, परंतु, भगवान, कर, कर्ण, दीप, पुरुष, शिशु, नदी आणि हे शब्द आपण काय म्हणून वापरतो, मराठी शब्द म्हणून वापरतो, बरोबर ना. भूगोल हा शब्द आतापर्यंत माहिती होता की संस्कृत शब्द आहे आणि तो तसाच्या तसा मराठीत आलेला आहे, नाही. राजा शब्द आहे जो की संस्कृत मधनं तसाच्या तसा आला आणि तसंच आपण वापरतो आहोत, पण आपल्याला अंदाज नाहीये की आपण हा संस्कृत शब्द वापरतो आहोत, आपण त्याला मराठीत समजत आहोत. भगवान हा शब्द आहे, कर्ण शब्द आहे, दीप शब्द आहे, पुरुष शब्द आहे, शिशु हा शब्द आहे आणि हे शब्द संस्कृत मधून आलेले असताना मराठीमध्ये तसेच रुळले आणि आपण तसेच त्यांचा वापर करत आहोत. पुढचा जो प्रकार आहे ते तद्भव शब्द आहेत. आता हे तद्भव शब्द म्हणजे काय बघा बरं, जे शब्द संस्कृत मधून मराठीमध्ये येताना त्यांच्या मूळ रूपात काही बदल होतो. आता मात्र तत्सम आणि तद्भव मधला फरक समजून घ्या. तद्भव शब्दामध्ये काय होत आहे, तर इथे संस्कृत भाषेतले शब्द मराठीमध्येच येत आहेत, पण त्यांच्या स्वरूपामध्ये थोडासा बदल होत आहे. म्हणजे आपण रोजची भाषा जी वापरत आहोत त्याच्यामध्ये संस्कृत शब्दांचा वापर, पण त्याच्या स्वरूपामध्ये बदल करून वापरत आहोत. त्याला आपण काय म्हणत आहोत, इथं तद्भव शब्द असं म्हणणार आहोत. तद्भव शब्दांमध्ये तुम्हाला इथं काही उदाहरणं दिलेली आहेत, जसं की कर्ण. कर्ण हा संस्कृत शब्द आहे. इथे तुम्हाला तत्सम शब्दामध्ये पण त्याचं नाव दिसेल, म्हणजे तो शब्द तत्सम पण आहे आणि तद्भव शब्दामध्ये त्याचं आपण चेंज करतो तेव्हा त्याला काय म्हणतो, काम असं म्हणतो. चक्र आहे त्याला चाक म्हणतो, अग्नी आहे त्याला आग म्हणतो, गृह आहे त्याला घर म्हणतो आणि घर्म आहे त्याला घाम म्हणतो. म्हणजे आपण हे पण शब्द वापरत आहोत
आणि त्याच्यासोबत आपण त्याच्यामध्ये बदल करतो, म्हणजे तद्भव शब्दामध्ये त्याचं रूपांतर करतो आणि ते पण शब्द आपण आपल्या मराठी भाषेमध्ये वापरतो. तर बघा इथे तत्सम शब्द आणि तद्भव शब्दामध्ये थोडासाच फरक आहे, तरी सुद्धा आपण हे सगळे शब्द आपल्या भाषेमध्ये वापरतो. मी आधीच म्हटलं होतं तुम्हाला की आपण जेव्हा भाषा बोलायला लागतो तेव्हा शब्दांची कमतरता भासते आपल्याला, आणि जेव्हा शब्दांची कमतरता भासायला लागली तर व्यवहार करताना, भाषेचा व्यवहार करताना शब्दांचा साठा मुबलक असणं आपल्याकडे गरजेचं आहे. मग हा शब्दांचा साठा कसा तयार होईल, तर अशा प्रकारे इतर भाषेतला शब्द एक तर त्याच स्वरूपात तसाच आपण वापरतो आहोत किंवा त्याच्यामध्ये थोडेफार बदल करून आपण त्याचा वापर करत आहोत. इथे तत्सम शब्द तुम्हाला लक्षात आले असेल की संस्कृत भाषेतले शब्द तसेच तसे वापरणं, म्हणजे हे शब्द तुम्ही खूपदा वापरले, हो की नाही? तुमच्या पुस्तकात सुद्धा हे सगळे शब्द आहेत, तुमच्या रोजच्या व्यवहाराच्या भाषेत सुद्धा हे सगळे शब्द आहेत. पण माहिती होतं का की हे संस्कृत शब्द आहेत? संस्कृतचे विद्यार्थी त्यांना माहिती आहे, पण तरी सुद्धा डीप मध्ये एवढ्या शब्दांचा अभ्यास आपला झालेला नाहीये. ह्याच्यापेक्षा अजून मोठी यादी आहे ह्या शब्दांची, पण आज मज्जा म्हणून किंवा ह्या गोष्टी आपल्याला समजात म्हणून आपण हे व्हिडिओ लेक्चर अरेंज केलेलं आहे. तर इथे मात्र हे संस्कृत शब्द तुम्हाला कळले की आपण रोजच्या भाषेमध्ये वापरतो आहोत, जसेच्या तसे वापरतो आहोत, म्हणजे आपण तत्सम शब्दांचा वापर करत आहोत. नंतर तद्भव शब्द म्हणजे त्या संस्कृत भाषेतलेच शब्द आपण आत्मसात केले, पण त्यांचं स्वरूप बदललं, आपल्या गरजेनुसार, सोयीनुसार आपण त्याचं उच्चारण बदललं. आणि तुम्हाला इथे त्याची यादी दिलेली आहे, ती पण यादी खूप मोठी आहे, अनेक शब्द तुम्ही शोधू शकता. हे एक तुमचा शब्द साठा वाढावा, शब्द संग्रह वाढावा म्हणून तुम्ही हे सुद्धा करू शकता की असे कुठले शब्द आहेत ज्यांना आपण संस्कृतमध्ये पण वापरतो आणि त्यालाच मराठीमध्ये पण चेंज करून वापरतो. म्हणजे तत्सम शब्द आणि तद्भव शब्दांची यादी खूप मोठी आहे आणि ते तुम्ही शोधायचे, विचार करायचे की अनेक शब्द आहेत जे आपण असे वापरत आहोत. तर तत्सम शब्द म्हणजे संस्कृत भाषेतून आलेले शब्द मराठीत तसेच्या तसे वापरणं, आणि तद्भव शब्द म्हणजे संस्कृत भाषेतून मराठीत भाषेत आलेले शब्द पण त्याच्या मूळ रूपात थोडासा बदल केलेला असे ते शब्द आहेत. लीळाचरित्र, ज्ञानेश्वरीनं इथे आपल्याला तत्सम शब्द बघायला मिळतील. नंतर काळ पुढे गेला, जी भाषा होती ती बदलत गेली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये नवीन यादी शब्दांची सुरू झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी फारसी शब्दांना काय दिलं, फारसी शब्दांना ऑप्शन दिलं, फारसी शब्दांमध्ये बदल केले आणि ते आपल्या राज्य व्यवहाराच्या भाषेमध्ये आणले. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये परत त्याच्यामध्ये चेंजेस झालेले होते. नंतर पुढे जाऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषेवर खूप मोठं काम केलेलं आहे. अनेक शब्दांना पर्यायी शब्द त्यांनी उपलब्ध करून दिले, जसं की तारीख, दिनांक. इयत्ता 9वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला हे सगळे शब्द दिसतील जे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्याच्यामध्ये दर्जेदार मराठी कसं शब्द चेंज होतात त्याच्यावर तिकडे यादी देऊन दिलेली आहे. तर तुम्ही त्या 9वीच्या पुस्तकामध्ये पण बघू शकता. खूप शब्द आहेत, तारीख आहे, त्याला दिनांक शब्द आहे, अनेक शब्दांची यादी तुम्ही तिथे ऑब्झर्व करू शकता. तर अशा प्रकारे तत्सम आणि तद्भव शब्द म्हणजे भाषेत बदल होत असतो, काळानुसार, वेळेनुसार, आपल्या गरजेनुसार थोडे थोडे शब्द आपण बदलतो आणि ते आत्मसात करतो, भाषेत वापरतो आणि तरी आपल्याला ते वाटत असतं की ही माझीच भाषा आहे, हे माझेच शब्द आहेत. त्यानंतर आपण पुढचा शब्द बघूया, देशी शब्द. आता पुढचा जो पॅटर्न आहे तो आहे देशी शब्द. त्या नावावरूनच तुम्हाला लक्षात येत असेल की देशी शब्द म्हणजे काय, माझे, माझ्या देशातले, माझ्या मातीतले शब्द, मी जिथे राहतो, ज्या राज्यामध्ये राहतो त्या राज्यातले शब्द, म्हणजे आपल्या बोली भाषेतले शब्द असे कुठले आहेत तर ते आहेत देशी शब्द. जे शब्द महाराष्ट्रातील मूळ रहिवाशांच्या बोलीभाषेतील वापरलेले शब्द आहेत त्यांना देशी शब्द असं म्हटलं जातं. देशी शब्द म्हणजे काय, तर जे शब्द महाराष्ट्रातील मूळ रहिवाशींच्या बोलीभाषेतील वापरलेले शब्द आहेत. तर हे शब्द म्हणजे काय असणार आहे, तुमचे देशी शब्द आहेत. म्हणजे इथे तत्सम शब्दही नाही, तद्भव शब्दही नाही, किंवा परभाषीय शब्द सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड नाहीत, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसणार नाहीत. तर ओरिजिनली मातीतले शब्द तुम्हाला तिथे दिसणार आहेत, तुमच्या भाषेतले शब्द तुम्हाला तिथे दिसणार आहेत. उदाहरणार्थ बघा, झाड, दगड, धोंडा, घोडा, डोळा, डोके, रेडा, बोका, पाडस हे सगळे शब्द काय आहेत, आपल्या मराठी भाषेतले ओरिजिनल महाराष्ट्रातील शब्द आहेत. हे कुठूनही आलेले शब्द नाहीत, आपल्या बोली भाषेतले हे शब्द आहेत. तसे हे देशी शब्द जे की सोपे आहेत, आपण नेहमीच्या भाषेमध्ये वापरत असतो. पण आज तुम्हाला हे कळलं
की विविध प्रकारचे शब्द वापरतो, पण त्यांचं मूळ कुठून आलेलं आहे, त्यांच्यात बदल कसा झालेला आहे. तर अशा प्रकारे हे सिद्ध शब्द हे त्याचे 3 प्रकार आता आपण बघितले. पण परभाषीय शब्दांची यादी मात्र खूप मोठी आहे बरं का. परभाषीय शब्द आपण इतके वापरलेले आहेत आणि कुठल्या कुठल्या भाषेत आणि कसे कसे आले ते तुम्हाला दाखवणारच आहे. बघूया. तर चौथा भाग जो आहे, चौथा जो प्रकार आहे शब्दांचा, तो मात्र खूप मजेशीर आहे. आतापर्यंत आपण हे सगळे शब्द आपले शब्द म्हणून वापरतोय, तर इतक्यापर्यंत हे शब्द आपल्या भाषेमध्ये रुजलेले आहेत, मराठी भाषेत आपण वापरले. आणि आज आपल्याला कळणार आहे की परभाषीय शब्द कसे वापरतोय आपण. परभाषीय शब्द म्हणजे असे शब्द जे संस्कृत व्यतिरिक्त, संस्कृतच्या शिवाय इतर भाषांमधून मराठीत आलेले आहेत. संस्कृत शिवाय म्हणजे एकतर इतर देशांमधनं ते आपल्यापर्यंत पोहोचले किंवा इतर प्रांतांमधनं ते आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. त्याच्यात पण 2 कॅटेगरीज आहेत, परदेशातून आलेले शब्द आणि परप्रांतातून आलेले शब्द. असे सगळे शब्द म्हणजे काय आहेत, ते परभाषीय शब्द आहेत. संस्कृत ही मराठीची जननी म्हटलं जातं, म्हणजे तिथूनच आपले बरेचसे शब्द आपल्या मराठी भाषेत आलेले आहेत. आणि सुरुवातीपासून त्यांचा वापर करत गेलो आपण, जसं की आता आधीच सांगितलं तुम्हाला की तत्सम शब्द जे की लीळाचरित्र किंवा ज्ञानेश्वरी ह्या ग्रंथांमध्ये आपल्याला बघायला मिळतात. नंतर मग छत्रपती शिवाजी महाराजांनी काही प्रयत्न केले आणि कोशाची निर्मिती केली. तसंच सावरकरांनी प्रयत्न करून मराठी भाषा कशी सुधरेल याचं आंदोलनाद्वारे त्या शब्दांमध्ये बदल केले, बरोबर. आता मात्र परभाषीय शब्द जे आहेत ते आपण तसेच्या तसे वापरतो आणि आपण समजून घेतो की हे शब्द माझेच आहेत, मराठीतलेच आहेत. असे शब्द कुठले आहेत बघा. त्याच्यामध्ये पण तुम्हाला इथे 10 कॅटेगरीज दिसत आहेत बरं का. 10 तुम्हाला प्रकार दिसत आहेत. परभाषीय शब्दांमधली संख्या खूप मोठी आहे. मी आधी सांगितलं की जसं जसं दळणवळण वाढतं तसंच भाषेचा व्यवहार म्हणजे भाषेतल्या शब्दांची देवाणघेवाण पण वाढते. अशा प्रकारे परभाषीय शब्द आपल्या भाषेत आले. ते कुठले कुठले आहेत बघा बरं का. ह्या बाजूला जे तुम्हाला शब्द दिसत आहेत म्हणजे 1 ते 5 पर्यंत जे शब्द प्रकार दिसत आहेत तुम्हाला, ते सगळे परदेशीय शब्द आहेत. म्हणजे भारत देश सोडून इतर देशांमधून आपल्यापर्यंत पोहोचलेले शब्द आहेत. इतर देशातल्या भाषेतनं आपल्यापर्यंत पोहोचलेले असे शब्द आहेत. ते कुठले शब्द बघा बरं का. तुर्की शब्द आहेत, बंदूक आणि कझाक. आता सध्या खूप मोठी लिस्ट आहे याची सुद्धा, पण वेळेअभावी आपण काही शब्दांची निवड केलेली आहे जे आपल्याला माहिती आहे की हे शब्द कुठून कुठून आले. ते माहिती नव्हतं, ते आता माहिती झालंय तुम्हाला. तर हे तुर्की शब्द आहेत, बंदूक आणि कझाक. इंग्रजी शब्द बघा. इंग्रजीचा तर वापर आपण सर्रास करतो आहोत, पण आपल्याला माहित नाही की कुठले कुठले शब्द आपण इंग्रजीतले मराठीत वापरतो. जसं की डॉक्टर, कोट, पेन, सायकल, बस, नंबर, टीचर, सर, पेपर. खूप मोठी यादी आहे इंग्रजी शब्दांची. आता आपण वाक्य अर्धे मराठी अर्धे इंग्रजी बोलतो. शिकवणारे शिक्षकही तसंच त्यांना वापरावं लागतं, कारण की विद्यार्थ्यांना तसं आकलन होत असतं. त्यामुळे दोन्ही बाजूने आपण ते शिकतो. असे अनेक इंग्रजी शब्द आपण आत्मसात केले, ते तसेच्या तसे आपल्या मराठी भाषेत वापरले. पेनच्या बाबतीत लेखणी जरी हा शब्द असला मराठीमध्ये तरी आपण लेखणी म्हणत बसत नाही, पेनच म्हणतो. केक हा शब्द आहे जो जसाच्या तसाच आपण वापरलेला आहे. इथे खूप मोठी यादी इंग्रजी शब्दांची. तर सध्या तरी तुम्हाला ह्याच्यावरनं अंदाज आला असेल की कसे इंग्रजी शब्द आपण मराठीत वापरले आहेत. पोर्तुगीज शब्द सुद्धा आपण वापरलेले आहेत. पोर्तुगीज शब्द बघा कसे वापरतो आपण. बटाटा, पगार, तंबाखू, कोबी, हापूस. सध्या हापूस आंब्याचे दिवस आहे. हापूस हा शब्द आपल्याला आत्ता माहिती झाला की हा पोर्तुगीज शब्द आहे, हा आपला मराठी शब्द नाहीये, महाराष्ट्रीयन शब्द नाही, तर हा आलेला आहे पोर्तुगीज शब्दांमधनं. बटाटा, पगार, तंबाखू, कोबी, हापूस, घमेले, चावी, तिजोरी. चावी सुद्धा आपण हा शब्द सर्रास वापरत असतो आणि हा शब्द आज तुम्हाला समजते की हा पोर्तुगीज शब्द आहे, हो की नाही. तर अशी आहे ही भाषेची मज्जा. पुढचा फारसी शब्द. फारसी शब्दांचा सुद्धा आपण भरपूर वापर करतो, जसं की रवाना, हकीकत, अत्तर, पोशाख, पेशवा, महिना, हप्ता. महिना शब्द सुद्धा काय आहे तर फारसी शब्द आहे. हप्ता शब्द सुद्धा काय तर फारसी शब्द आहे. बघा कशी मज्जा आहे शब्दांची, हो की नाही. आणि आज हे शब्द त्यांची खरी ओळख आज आपल्याला झालेली आहे. असे हे परदेशीय शब्द, त्याच्यामध्ये अरबी शब्द पण आपण वापरतो आणि ते फारसी शब्दांना परत
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये थोडंसं ऑप्शन शब्द देत गेले आणि नवीन कोश तयार झाला, तरी सुद्धा हे शब्द आपण तसेच तसे वापरत असतो, बरेचदा वापरतो आपण हे. अरबी शब्द जे आहेत ते अर्ज, इनाम, जाहीर, मंजूर, साहेब असे हे शब्द आहेत. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी शेवटचं जो स्थूल वाचन आहे त्याच्यामध्ये मात्र तुम्हाला ह्या सगळ्या शब्दांची मजा कळणार आहे की असे शब्द जोडून परत अजून एक शब्द तयार होतो, जो तिसरा शब्द आपण वापरत असतो, त्याचं ओरिजिन काय, त्याचं स्वरूप काय, हे सगळं तुम्हाला शेवटच्या पाठापर्यंत कळणार आहे, शेवटच्या स्थूल वाचनामध्ये कळणार आहे. पण आज तर तुम्हाला ही भाषेची गंमत समजली, हो की नाही? आणि एन्जॉय करत असाल तुम्ही ही भाषेची गंमत. आता लक्षात येत असेल की अरे वा, आपण इतके शब्द वापरतो, हे इतक्या भाषांमधले शब्द आपण मराठी भाषेतले शब्द म्हणून वापरतो. हे झाले परदेशीय शब्द, म्हणजे आपल्या देशाच्या बाहेर आलेले शब्द आहेत हे. आता हे आहेत 6 ते 10 जे शब्दांचे प्रकार आहेत ते परप्रांतीय शब्द आहेत, म्हणजे महाराष्ट्र राज्य सोडून इतर राज्यांमधून आलेले शब्द, जसं की कर्नाटक आहे, गुजरात आहे, हिंदी भाषा जिकडे वापरली जाते ते प्रदेश आहे, तेलुगू आहे, तमिळ आहे, ह्या सगळ्या भाषांमधून आलेले शब्द जे की आपण सर्रास आपले म्हणून वापरतो आहोत. ते बघा, कानडी शब्द कुठले कुठले आपण वापरतो, हंडा, भांडे, अक्का, अण्णा, गाजर, अजून खूप मोठी यादी आहे बरं का, पण तुम्हाला समजण्यासाठी सध्या एवढे. भाकरी, पिशवी, खिडकी, गच्ची, चिंच सुद्धा शब्द काय आहे, तर कानडी शब्द आहे ना मज्जा मराठी भाषेच्या शब्दांची. गुजराती शब्द बघा, सत्रा, ढोकळा, डबा, डबा रोज नेतो आपण शाळेसाठी आणि हा डबा शब्द वापरतो आणि माहितीच नाही की गुजराती शब्द आहे हा. सदरा सुद्धा वापरतो आपण शब्द, ढोकळा तर सगळ्यांच्या घरी होतोच. असे हे शब्द गुजराती शब्द जे की आपले म्हणून आपण वापरतो आहोत. हिंदी शब्द बघा, बच्चा, बात, बेटा, दिल, हा तर खूप जवळचा शब्द आहे आणि हे सगळे शब्द आपण हिंदी शब्द वापरत असतो, ते रेग्युलर आपल्या मराठी भाषेमध्ये सहजपणे ऍड झालेले शब्द आहेत. तेलुगू शब्द बघा, अनारसा, डबी, शिकेकाई, डबा गुजराती आणि डबी तेलुगू शब्द आहे. हे सगळे शब्द कुठून आले, मग इकडून तेलुगू भाषेतून आलेले आहेत. अनारसा सगळ्यांच्या घरी बनवला जातो, पण अनारसा आज माहिती झालं की कुठला शब्द आहे, तेलुगू शब्द आहे. डबी शब्द कुठला आहे, तेलुगू भाषेतला आहे. शिकेकाई सुद्धा कुठला आहे, तेलुगू शब्द आहे. मोठी यादी आहे. तामिळ शब्द जे आहेत ते काय आहेत, तर सार, मठ्ठा, चिल्ली, अजून खूप सारे शब्द आहेत. तर अशी ही शब्दांची मजा, भाषेची मजा तुम्ही आज अनुभवली असेल. हे का वापरायचं, हे का करायचं, तर आपला शब्दसंग्रह मोठा झाला पाहिजे. सातत्याने तुम्हाला सांगितलं जातं की शब्दसंग्रह वाढवा, शब्दसंपत्ती वाढवा तुमची. कशासाठी, तर भाषेचा व्यवहार सोपा व्हावा, आपली भाषा सुलभ सोपी व्हावी, संवाद सोपा व्हावा, लिखाण छान व्हावं आपलं. रायटिंग स्किलसाठी तुम्हाला अशा अनेक शब्दांचा वापर करावा लागतो. जेव्हा तुम्ही प्रसंग लेखन लिहिता, आत्मकथन लिहिता, त्यावेळेस तुम्हाला शब्दांची कमतरता भासायला लागते. मग असे शब्द आत्मसात करणं आणि त्यांचा आपल्या भाषेमध्ये वापर करणं गरजेचं आहे. म्हणून आज स्पेशली हा व्हिडिओ बनवलेला आहे. खरं बघायला गेलं तर हे प्रकार कुठलेही आपल्याला अभ्यासण्यासाठी नाहीयेत, पण आज ही जी भाषेची किंवा ही जी शब्दाची गंमत तुम्ही बघितलीत, त्याच्यामधनं मला नक्की असं वाटतं की तुमचा शब्दसंग्रह वाढेल, शब्दसंपत्ती वाढेल आणि ह्या शब्दांचा योग्य वापर कुठं करायचा याचं नॉलेज तुमचं वाढेल. तर अशा प्रकारे शब्दसंपत्तीमध्ये तुमच्या आज भर पडली असेल, हो की नाही? खूप मोठी यादी आहे, ती आपण दिली नाही, पण तरी सुद्धा आज तुम्हाला लक्षात आलं की कुठले शब्द कुठून आले. म्हणजे सिद्ध शब्द आज आपण फक्त बघितले. आता साधित शब्दांच्या तर खूप मजा येणार आहे, कारण की एक ते परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे पण आहेत आणि कसे तयार होतात ते पण तुम्हाला कळणार आहे. तर आज आपण बघितले सिद्ध शब्द, जे की मुळातच धातू स्वरूपामध्ये आहेत. त्याच्यामध्ये बघितले तत्सम, तद्भव, देशी आणि परभाषीय. त्यातल्या त्यात परभाषीय शब्दांची मजा तुम्ही आज खूप घेतली असेल. तर ही मजा अशीच ठेवा आणि असेच शब्द साठवायचा प्रयत्न करा, शब्दांचा संग्रह वाढवा आणि स्वतःचं संभाषण कौशल्य, संवाद कौशल्य, रायटिंग स्किल डेव्हलप करा. छान उत्कृष्ट पद्धतीने रायटिंग स्किल लिहायला लागाल तुम्ही, अशी अपेक्षा करते. शब्दसंग्रह वाढवत राहा, व्हिडिओ बघा, लाईक करा. थँक्यू.